महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज 15 मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा. तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका. न्यूज 15 मराठी, आवाज जनसामान्यांचा. आताची मोठी ब्रेकिंग न्यूज येत आहे. जमिनीच्या वादातून एकाची गळा चिरून हत्या. चाकणजवळील नाणेकरवाडीत घडली घटना. 4 चाकीत रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह. पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्याअंतर्गत येणाऱ्या नाणेकरवाडी चाकण येथे जमिनीच्या वादातून एका 44 वर्षीय व्यक्तीची त्याच्या 4 चाकी मोटारीमध्ये गळा चिरून नुरगून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला असल्याचा प्राथमिक अंदाज असून पोलिसांनी या प्रकरणी 3 ते 4 संशयितांना ताब्यात घेतलंय. खून झालेल्या तरुणाचे नाव विकास लक्ष्मण नाणेकर, वय वर्ष 44, राहणार सुदाम्याचे पोहे अपार्टमेंट शेजारी नाणेकरवाडी चाकण असं आहे. विकास नाणेकर यांचा मृतदेह मंगळवारी दिनांक 28 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी त्यांच्या हुंदाई कंपनीच्या 4 चाकी मोटारीत दिसून आला. मृतदेह ड्रायव्हिंग सीटवर रक्तानं भरलेल्या अवस्थेत होता. अज्ञात व्यक्तीने त्यांचा गळा चिरून खून केल्याचं म्हटलं जात आहे. तरी ही घटना रात्री उशिरा घडली असावी असा पोलिसांचा प्राथमिक कयास आहे. सदर घटनेमुळे नाणेकरवाडी परिसरात एकच खळबळ उडाली असून हा खून जमिनीच्या जुन्या वादातून झाला असल्याची शक्यता प्राथमिक तपासात व्यक्त केली जाते. घटनेची माहिती मिळताच चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय सोळंके आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक गणपत धायगुडे यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तातडीनं मृतदेह ताब्यात घेऊन ते पोस्टमॉर्टमसाठी चाकण ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले. गुन्हेगारांचा कसून शोध घेण्यासाठी पोलिसांकडून श्वानपथकांच्या मदतीनं परिसराची पाहणी सुरू आहे. संशयित आरोपी स्थानिक असावे त्या दिशेनं तपास सुरू असून पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतलं असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. पुढील तपास चाकण पोलीस करत आहेत.